मला काय काय सांगाल की आपल्या किती जण जखमी आहेत आणि नेमकं त्या ठिकाणी काय प्रकार आहे? आता आम्ही थोड्याच वेळात या एम्स या ठिकाणी आलो आहोत. नाटेकर अंबरनाथ नाटेकर जे आमचे उमेदवार आहेत ते एम्समध्ये ॲडमिट आहेत आणि दुसरा व्यक्ती सचिन हॉस्पिटलला ॲडमिट आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार कळालं की नितीन पाटील आणि रवी पाटील यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत, म्हणजे डोक्यावर वार केलेले आहेत समजलं. आता आतमध्ये जाऊन बघितलं तर ते बेशुद्ध अवस्थेत होते. तरी थोड्या वेळात मला कळेल काय झालं ते, कोणी मला खरी परिस्थिती ते शुद्धीवरती आलं ती कळेल आपल्याला. पण त्यांच्या इतर लोकांच्या सांगण्यानंतर नितीन पाटील आणि रवी पाटील यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत असं समजलं. नेमकं काय काय कारण आहे? कारण त्यांनी पैसे वाटत असल्याचा त्यांनी आरोप पुन्हा केला एकदा आणि पैसे त्या वाटपातला आरोप केला नाही ते त्यातून आता एक मी ती व्हिडिओ क्लिप पण पाहिली. त्या व्हिडिओ क्लिपमध्ये असं दिसतंय की त्यांचं तिथे एका ते नितीन पाटील स्वतः रवी पाटील नितीन पाटील स्वतः बोलत आहेत की तुम्ही 10 वाजता ह्या ठिकाणी काय कशासाठी सभा घेत आहे. तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे माईक बंद आहे, सगळं बंद आहे, आम्हाला पूजे इथे कार्यक्रमाला बोललो होतो म्हणून मी आलो असं अंबरनाथ नाटेकर सांगतायत. हे त्या एका क्लिपमध्ये दिसतंय. त्यामुळे त्या पैसे वाटपचा विषयच नाही आहे. नितीन पाटील यांनी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले म्हणून अडवून त्यांना मारलेले दिसते. किती जणांना मार खाल्ले आणि हे त्या ठिकाणी ॲक्च्युली कशाला गेलेले? बघा अंबरनाथ नाटेकर आणि त्यांच्याबरोबर 2-3 सहकारी एक तिकडे एका सोसायटीमध्ये कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमासाठी ते गेले होते. आता मनीषा राणे वगैरे असे 5-6 जणांची नावं घेतलेली आहेत की ज्यांनी त्या ठिकाणी पैसे वाटप केलं, तर त्याचाही आरोप आहे. हा दुसऱ्यांदा आरोप जो आहे आपल्यावरती लावत आहे. मी परत तिथं सांगतो, त्या दिवशी पण मी सांगितलं कार्यक्रमाला आज गेले होते, त्या दिवशी सुद्धा नितीन पाटील रवी पाटील यांनी आमच्या त्या कार्यक्रमाच्या खिशात पैसे घातले आणि ते पैसे वाटप केले. कालही सांगितलं. आता कसं आहे की ते एकदम खूप मुरब्बी राजकारणी आहेत. नितीन पाटील रवी पाटील हे खूप मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांना चांगलं कळतं कसं कुठे कुठे वळवावं ते, त्याप्रमाणे ते करतायत. पण आता प्रत्यक्ष दृष्टीने काय दिसतं आहे तर नाटेकर यांना अंबरनाथ नाटेकर जे उमेदवार आहे यांच्या डोक्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे. त्यांना जबर मार लागलेला आहे दिसतं आहे. त्याप्रमाणे जर पैसे वाटप करत असते तर पैसे भेटले असते, काय भेटलं असतं. हे कार्यक्रमाला गेलेत आणि त्याचे व्हिडिओ पण आहे दिसतंय. तर काय कार्यक्रमाला गेले ते व्हिडिओमध्ये आणि ते सांगते नितीन पाटील सांगतायत तुम्ही ह्या टायमाला कार्यक्रमाला कशाला आले, तुम्ही तुम्हाला काय करायचे, सकाळी कार्यक्रमाला यायचं ना, असं चालू त्यांचं. त्याच्यावरून असं दिसतंय की ते काय पैसे वाटतं बिटतं काही विषय नाही आहे. तो कार्यक्रमाला गेले, त्यांना कोणी कार्यक्रमाला बोलवलं नव्हतं आणि यांना बोलवलं होतं. हा जो राग मनात खकतच होता त्या रागाने त्यांनी ते वाढ केले दिसत आहेत. पुढे या विषयावर वरिष्ठांना तुम्ही बोलत का? कारण महायुतीचे दोन्ही आता मित्रपक्ष आता मी आता चव्हाण साहेबांशी सुद्धा बोललो आहे. चव्हाण साहेबांनी खासदार साहेबांशी सुद्धा बोलले किंवा शिंदे साहेबांशी सुद्धा बोलले असतील. आम्हाला सांगितलं आहे की त्यांनी जे झालं आहे ते झालं आहे, तुम्ही जर काय भांडणं करू नका, आपसात लढू नका असं चव्हाण साहेबांचा आम्हाला आदेश आलेला आहे. त्याप्रमाणे आम्ही सगळे शांत होतो. आम्ही हॉस्पिटलला इथे आलेलो आहोत. या प्रकरणी गुन्हा वगैरे काय दाखल केला? आम्ही कायदा पाळणारी माणसं आहोत. आम्हाला पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. जे जे आरोपी आहेत त्या आरोपींना अरेस्ट केली जाईल आणि त्यांना ती शिक्षा भेटेल. याच्यावर पूर्ण आम्हाला कायद्यावरती ह्या प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही त्याप्रमाणे चालतो आहे.